हॅलो ॲस्पिरंट्स, याआधी आपण 4 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत. आता ही आजची आपली 5वी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे. ओके, तर सुरुवातीला आहे योजनेचा कार्यकाल. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल किती आहे? 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. ओके, 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978 हा कार्यकाल आहे 5व्या पंचवार्षिक योजनेचा. नंतर योजनेचे अध्यक्ष कोण होत्या? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या 5व्या पंचवार्षिक योजनेच्या अध्यक्ष होत्या. योजनेचे उपाध्यक्ष कोण कोण आहेत? दुर्गाप्रसाद धर आणि P.N. हक्सर. ओके, हे दोन योजनेचे उपाध्यक्ष होते. आता दुर्गाप्रसाद धर हे डिसेंबर 1974 पर्यंत आणि P.N. हक्सर हे जानेवारी 1975 नंतरचे असे उपाध्यक्ष होते 5व्या पंचवार्षिक योजनेचे. आता योजनेच्या संकल्पित GDP वृद्धी दर किती ठरवला होता आपण? 4.4%. ओके, पण प्रत्यक्षात साध्य झाला 4.7%. ठीक आहे, म्हणजे GDP वृद्धी दर 4.4%, प्रत्यक्षात साध्य झाला 4.7%. आता योजनेचे प्रतिमान जे आहे ते कशावरती आधारित आहे? तर ॲलनमान आणि अशोक रुद्र यांच्या खुल्या सातत्य प्रतिमानावरती हे आधारित आहे. म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान जे आहे ते ॲलनमान आणि अशोक रुद्र यांच्या खुल्या सातत्य प्रतिमानावरती आधारित आहे. ओके, ठीक आहे. आणि ह्या प्रतिमानाचाच आधार घेऊन ह्या योजनेचा आराखडा जो बनवला आहे तो दुर्गाप्रसाद धर यांनी बनवलेला आहे. ठीक आहे. नंतर योजनेचा प्रस्तावित खर्च किती होता? तर 37,426 कोटी रुपये हा प्रस्तावित खर्च होता. पण प्रत्यक्षामध्ये किती खर्च झाला? 37,250 कोटी रुपये. ठीक आहे. आता हे पैसे कोणकोणत्या क्षेत्रावरती कसे खर्च करण्यात आले? तर कृषीवरती 22%, ऊर्जावरती 19%, उद्योगावरती 26%, वाहतुकीवरती 18% आणि सामाजिक सेवावरती 17%. म्हणजे असे हे पैसे खर्च करण्यात आलेले आहेत. आता योजनेचा मुख्य भर कशावरती होता? तर दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन योजना. ठीक आहे, म्हणजे हा योजनेचा मुख्य भर कशावरती होता? दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव याच्यावरती होता. तर हे झालं बेसिक गोष्टी. योजनेचा कार्यकाल 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. योजनेच्या अध्यक्षा इंदिरा गांधी, योजनेचे उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर आणि P.N. हक्सर. योजनेचा संकल्पित GDP वृद्धी दर 4.4% ठरवला होता, पण प्रत्यक्षात साध्य झाला 4.7%. योजनेचे प्रतिमान ॲलनमान आणि अशोक रुद्र यांच्या खुल्या सातत्य प्रतिमानावरती आधारित आहे. योजनेचा आराखडा कोणी बनवला? दुर्गाप्रसाद धर यांनी. योजनेचा प्रस्तावित खर्च किती होता? 37,426 कोटी रुपये, पण प्रत्यक्षात खर्च झाला 37,250 कोटी रुपये. कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? कृषीवरती 22%, ऊर्जा 19%, उद्योग 26%, वाहतूक 18%, सामाजिक सेवा 17%. योजनेचा मुख्य भर गरिबी हटाव किंवा दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन योजना. आता 5व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत? ठीक आहे, तर देशातली तिसरी आणीबाणी जाहीर करण्यात आली. कधी? 25 जून 1975 रोजी. ठीक आहे, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान त्यांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी ही आणीबाणी जाहीर केली. तर का जाहीर केली? म्हणजे त्याच्यामागे कारणे काय होती? तर उत्तर प्रदेश विरुद्ध राजनारायण खटला जो चालू होता यामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींना लोकसभा निवडणुकीत दोषी ठरवलं होतं. ठीक आहे, हे कारण मेन कारण होतं आणि त्याच्याबरोबरच अजून इतरही कारणे होती. त्याच्यामुळे ही आणीबाणी ही घोषित करण्यात आली. मग ह्या आणीबाणी घोषित केलेल्यामुळे काय परिणाम झाला? तर 5वी योजना ही बाजूला ठेवण्यात आली आणि 20 कलमी कार्यक्रम हा 26 जून 1975 रोजी सुरू करण्यात आला. 20 कलमी कार्यक्रम 26 जून 1975 रोजी सुरू करण्यात आला. ठीक आहे, तिसऱ्या आणीबाणीचा परिणाम म्हणून. नंतर काय? पोखरण येथे अणुचाचणी घेण्यात आली. कधी? 18 मे 1974 रोजी. ठीक आहे, भारताने पहिली अणुचाचणी घेतली. तर याचं सांकेतिक नाव काय होतं? बुद्ध हसला. ओके, याचं सांकेतिक नाव काय होतं? आणि बुद्ध हसला. मिनिट, आणि बुद्ध हसला ह्याचं याचं सांकेतिक नाव होतं. ठीक आहे, तर या चाचणीचे जे प्रमुख होते ते राजा रामण्णा. ठीक आहे, या अणुचाचणीचे प्रमुख कोण होते? राजा रामण्णा. आणि ही अणुचाचणीसाठी लागणारं इंधन होतं ते सारस अणुभट्टीमध्ये प्लुटोनियमचा वापर त्यामध्ये केलेला होता. प्लुटोनियम. ठीक आहे, प्लुटोनियमचा वापर त्यामध्ये केलेला होता. नंतर सिक्कीमला राज्याचा दर्जा देण्यात आला. 36व्या घटनादुरुस्तीनुसार 26 एप्रिल 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात विलीन करून त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. कोणती घटनादुरुस्ती? 36वी घटनादुरुस्ती. कधी? 26 एप्रिल 1975 रोजी. नंतर 42वी घटनादुरुस्ती झाली, त्यालाच आपण काय म्हणतो? मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. 42वी घटनादुरुस्ती झाली त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. ओके, तर 2 नोव्हेंबर 1976 रोजी संसदेने या घटनादुरुस्तीला मान्यता दिली आणि 1 एप्रिल 1977 पासून ती घटनादुरुस्ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली. 1 एप्रिल 1977 रोजी. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मिनी कॉन्स्टिट्यूशन. नंतर विशेष घटनाक्रम. आता 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या विशेष घटनाक्रम घडलेल्या आहेत? तर 1976-77 मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल राहिला. 86 कोटी रुपयांचं अधिक्य राहिलं 1976-77 मध्ये. नंतर 1976 साली भारताचं पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. ठीक आहे, तर यामध्ये लग्नाचं वय पुरुषांसाठी 21 वर्षे, स्त्रियांसाठी 18 वर्षे. ओके, स्त्रियांसाठी 18 वर्षे आणि दोन आपण त्यामागे संतती नियमन करणाऱ्यांना 150 रुपये देण्यात येऊ लागले. किती रुपये? 150 रुपये. ठीक आहे,
150 रुपये देण्यात येऊ लागले. नंतर 1952 साली ह्या एक्स्ट्रा फॅक्ट्स आहेत. 1952 साली कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा भारतात जगातील पहिला देश बनला. नंतर जोसेफ भोर कोण होते तर आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. 1946 नेमलेल्या आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. तर यांनी सर्वप्रथम आपलं लोकसंख्याविषयक मत मांडलं होतं. कोणी? जोसेफ भोर यांनी. नंतर 1975-76 मध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या कल्याणासाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1975-76 मध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या कल्याणासाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. नंतर 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्ये जमिनीचे वाळवंटात रूपांतर होऊ नये म्हणून वाळवंट विकास कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. ओके, कधी? 1977-78 मध्ये. नंतर ट्रायसेम. तर ट्रायसेम हे काय आहे तर ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील युवकांना, हे इम्पॉर्टंट आहे, ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ट्रायसेम म्हणजेच ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. ठीक आहे. नंतर किमान गरजांचा कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. तर यामध्ये कोणकोणत्या घटनांचा समावेश होता तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत आणि अनुदानित सेवा आणि ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणे यांचा समावेश होता. तर आणि बँकिंग. ओके, ठीक आहे. तर आता ट्रायसेम हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर 15 ऑगस्ट 1979 रोजी. ओके, 15 ऑगस्ट 1979 रोजी हा ट्रायसेम हा जो कार्यक्रम आहे तो सुरू करण्यात आला. नंतर किमान गरजांचा कार्यक्रम आताच पाहिला आपण. आता बँकिंग क्षेत्राशी संबंधित ह्या 55 वार्षिक योजनेमध्ये काय काय घडलेलं आहे तर 5 प्रादेशिक बँका स्थापन झाल्या. कधी? 2 ऑक्टोबर 1975 रोजी. 5 प्रादेशिक बँका ह्या आहेत त्या, म्हणजे 5 प्रादेशिक ग्रामीण बँका. ओके, 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या 2 ऑक्टोबर 1975 रोजी. नंतर HDFC बँकेची स्थापना करण्यात आली. कधी? ऑक्टोबर 1977 मध्ये. यासाठी कोणाचे प्रयत्न कामी आले? हसमुखभाई पारेख यांचे. ओके, हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नांनी HDFC बँकेची स्थापना करण्यात आली. नंतर योजनेचे अनुमान. औद्योगिक क्षेत्राचा जो वार्षिक सरासरी वृद्धी दर होता तो 5.3% इतकाच राहिला. 125 दशलक्ष टन आपण अन्नधान्याचं उत्पादन ठरवलं होतं, ते प्रत्यक्षात किती झालं? 126 दशलक्ष टन. किमतीचा निर्देशांक आहे तो होल प्राइस इंडेक्स त्याला आपण म्हणतो, ते 331 झाला आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकूण 19.2% वाढ झाली. ठीक आहे. तर ही अशी 5वी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. परत जर आपल्याला पाहिजे असेल ही योजना तर योजनेचा कार्यकाळ 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. अध्यक्षा इंदिरा गांधी, उपाध्यक्षा दुर्गाप्रसाद धर, PN अक्षर. संकल्पित GDP वृद्धी दर 4.4%, साध्य 4.7%. प्रतिमान ॲलंडमान अशोक रुद्र यांच्या खुल्या सातत्य प्रतिमानावरती आधारित योजनेचा आराखडा बनवला होता. दुर्गाप्रसाद धर. प्रस्तावित खर्च आहे 37,426 कोटी रुपये. प्रतिशत खर्च झाला 37,250 कोटी रुपये. कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? कृषी 22%, ऊर्जा 19%, उद्योग 26%, वाहतूक 18% आणि सामाजिक सेवा 17%. योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन स्वावलंबन योजना. 5 पंचवार्षिक कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या? तिसरी आणीबाणी, 20 कलमी कार्यक्रम, पोखरण त्यानु चाचणी, सिक्कीम राज्याला दर्जा, 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. विशेष घटनाक्रम पाहिजे झाला तर भारताचा व्यापारातून अनुकूल राहिला 86 कोटी रुपयांनी. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. नंतर एकात्मिक बालविकास कार्यक्रम 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आला. वाळवंट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला 1977-78 मध्ये. 15 ऑगस्ट 1980 मध्ये ट्रायसेम हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. किमान गरजांचा कार्यक्रम नंतर सुरू करण्यात आला. नंतर बँकिंग क्षेत्राशी संबंधित काय काय घडलं तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आला. नंतर HDFC बँकेची स्थापना करण्यात आली ऑक्टोबर 1977 मध्ये हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नाने. योजनेचे अनुमान काय? वार्षिक सरासरी वृद्धी दर औद्योगिक क्षेत्राचा 5.3% इतका राहिला. 126 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन झालं. किमतीचं निर्देशांक 331 झाला. राष्ट्रीय उत्पन्नात एकूण 19.2% याची वाढ झाली. ठीक आहे. ही अशी 5वी पंचवार्षिक योजना आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द मोर व्हिडिओज.